मुंबई महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे, कारण शिवसेना युबीटी पक्ष सुद्धा महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार आहे अशी सध्या माहिती मिळते। उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश सुद्धा शिवसेना युबीटी पक्षाकडून देण्यात आले आणि त्यामुळे शिवसेना युबीटी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। मुंबई महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध त्यामुळे होणार नाहीये असं सध्या कळतंय। पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू। आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत। आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू। तर मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना युबीटी महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भात आपण चर्चा करू असं सुद्धा संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय। त्यांनी महापौर पदासाठी उमेदवार भरावा, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरावा। एवढंच काय, उद्या पाकिस्तानमध्ये एखादी निवडणूक झाली तर त्या पाकिस्तानमधल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा, कारण त्यांना कोणी विरोध करू शकत नाही। परंतु मुंबईकरांनी त्यांना घरी बसवण्याचं काम आवडतं आहे, ते दिलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर काय, तुम्हाला जे बहुमत मिळालंय, तुम्हाला जी मतं मिळाली, त्यामुळे तुम्ही खरं तर घरामध्ये लपून बसलं पाहिजे अशा पद्धतीचं मॅन्डेट मुंबईकरांनी तुम्हाला दिले। 25 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली आणि मुंबईकरांची वाट लावली। त्याच मुंबईकरांनी तुमची वाट लावण्याचं काम केलंय। आता कुठल्या तोंडाने तुम्ही महापौर पदासाठी अर्ज भरताय?